मागच्या तांदळाच्या माळेच्या व्हिडिओला तुम्ही दिलेला इतका सुंदर प्रतिसाद आणि प्रत्येक कॉमेंट वाचताना मला खरंच खूप आनंद झाला। आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे सगळं करणं अजून खास वाटतं। चला तर आता बघूया अगदी शांतपणे टप्प्याटप्प्याने ही तांदळाची माळ कशी तयार करायची। सुरुवातीला तुमच्या घरी जे काही भांडं असेल, वाटी, कढई काहीही घ्या, त्याभोवती दोऱ्याने 2 वेळा व्यवस्थित गुंडाळा आणि घट्ट अशी गाठ मारा। ही गाठ म्हणजे आपल्या माळेची सुरुवात। आता मी दाखवलं तसं एक एक तांदूळ घ्यायचा आणि अगदी अलगदपणे संयमाने गाठ तयार करत जायची। प्रत्येक गाठीत एक लहानसं सौंदर्य दडलंय आणि हळूहळू एक सुंदर माळ घडत जाते। तुम्ही यात तुमचा स्वतःचा स्पर्शही देऊ शकतात। तांदळाला रंग देऊ शकतात किंवा वेगवेगळ्या रंगांचे 2 धागे वापरू शकतात। मी जसं दोन्ही धागे पांढरे वापरले तसं तुम्ही लाल, केशरी, गुलाबी असं सुंदर कुठलंही कॉम्बिनेशन करू शकतात। फक्त पांढऱ्या बासमतीपासूनही एक अतिशय नाजूक देखणी माळ तयार होते। खरं तर आपल्या आजी आजोबांच्या काळात अशा अनेक गोष्टी सहज घडायच्या। कोणत्याही दिखाव्याशिवाय, कोणत्याही विशेष साधनांशिवाय, फक्त मनापासून आणि प्रेमाने। आणि आज आपण पुन्हा त्या गोष्टींकडे वळतोय। हेच खूप मोठं समाधान देणारं आहे। ही माळ करताना लागणारा संयम, प्रत्येक गाठीमध्ये गुंफलेली काळजी आणि हळूहळू तयार होत जाणारं ते नाजूक रूप, हे सगळं मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जातं। ही माळ तयार झाल्यावर ती फक्त सजावट म्हणून न ठेवता घरात एक सकारात्मक, शांत आणि पवित्र ऊर्जा निर्माण करते, असं आपल्या परंपरेत मानलं जातं। आणि खरंच जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी तयार करतो तेव्हा त्या वस्तूमध्ये एक वेगळाच जिवंतपणा येतो। माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी सगळं शांत झालं की अशा छोट्या छोट्या गोष्टी करत बसायचो। ना मोबाईल, ना घाई, फक्त हातात काम आणि मनात निवांतपणा। आता परत ते क्षण थोडेसे जिवंत करता आले तर किती छान वाटतं ना। आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे ही माळ दिसायला जितकी नाजूक आहे तितकंच ती संयम शिकवते। सुरुवातीला थोडी गडबड होते, तांदूळ निसटतो, गाठ नीट बसत नाही, पण हळूहळू हात बसतो आणि मग एक रिदम लागतो, अगदी ध्यान केल्यासारखं। अजून काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर मला मेसेज नक्की करा। मनापासून सांगते, मी नक्की उत्तर देईन। आणि पुढचा व्हिडिओ आहे आपल्या सांस्कृतिक घराचा। घरात आहे त्या वस्तू वापरून घर कसं सजवलंय बघायचं असेल तर कॉमेंटमध्ये घर असं नक्की लिहा। मी तुमच्या प्रतिसादाची वाट बघते। अशीच सेम माळ आपण फुलांची सुद्धा तयार करू शकतो। ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।